नमस्कार, मी प्रियांका लाठी. आपला महाराष्ट्र या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत आहे. पाहुयात बातम्या वेगवान स्वरूपात. विदर्भात मुख्यमंत्र्यांच्या प्रचार सभांचा धडाका सुरू आहे. चंद्रपूर अमरावतीमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांचा रोड शो पार पडलाय, तर अकोल्यामध्ये महायुतीची सभा झाली. अकोला महापालिकेमध्ये 60 पेक्षा अधिक उमेदवार निवडून येतील असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. ही निवडणूक 40 ते 45% लोकांवर परिणाम करणारी निवडणूक असल्याचं मुख्यमंत्री यांनी स्पष्ट केलं. नाशिक महापालिकेमध्ये 100 पार करणार असा नारा मंत्री गिरीश महाजनांनी दिलाय. गेल्या अनेक वर्षांमध्ये जिथे आपण जिंकत नव्हतो तिथेही आपला विजय होणार असा विश्वास व्यक्त करत उबाटाचा फुपाटा झालाय अशी टीका गिरीश महाजनांनी केली आहे. मुंबई महापालिकेमध्ये महायुतीचाच महापौर होणार असा विश्वास शंभूराज देसाई यांनी व्यक्त केलाय. सांगलीमध्ये शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीत युतीच्या प्रचाराचा शुभारंभ झाला. जालन्यातील राम मंदिरामध्ये दर्शन घेऊन रावसाहेब दानवे आणि कैलास गोरंट्याल यांच्या उपस्थितीत भाजपच्या प्रचाराचा शुभारंभ झालाय. विकासाच्या माध्यमातून शहराचा कायापालट करू असा विश्वास रावसाहेब दानवेंनी व्यक्त केला. तर बिनविरोध निवडीवरून होत असलेल्या आरोपांना त्यांनी उत्तर दिलं. उद्धव ठाकरे विधान परिषदेला बिनविरोध निवडून आले, मग त्यांनी किती पैसे दिले याचा खुलासा करावा असं आव्हान दानवेंनी दिलंय. लोकसभा निवडणुकीमध्ये मालेगाव शहरामध्ये आपला उमेदवार पाडला, त्याचा बदला घेण्याची वेळ आली आहे. आपला महापौर करण्यासाठी महापालिका निवडणुकीत भाजपचे सर्व उमेदवार हे निवडून द्या असं आवाहन मंत्री गिरीश महाजन यांनी केलंय. परभणी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी परभणीमध्ये भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी त्यांनी ठाकरे बंधूंना उपहासात्मक टोला लगावला. मुंबईकरांसाठी काँग्रेसकडून बेस्ट जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आलाय. बेस्टचं खच्चीकरण करून खाजगीकरण करण्याचं षडयंत्र सुरू असल्याचा आरोप वर्षा गायकवाडांनी केलाय. तर मुंबईमध्ये सिटी फ्लो नावाच्या बसेस विना परवानगी फिरत असल्याचा आरोप देखील त्यांनी केला. माजी महापौर शुभा राऊळ यांनी ठाकरेंच्या शिवसेनेला रामराम ठोकला. शुभा राऊळ यांनी सर्व पदांचा आणि प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. राजीनाम्याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे, तर ठाकरेंना यामुळे मोठा धक्का बसलाय. भाजप नेते किरीट सोमय्या यांचे चिरंजीव नील सोमय्या बिनविरोध निवडून येण्याच्या तयारीत असतानाच उद्धव ठाकरेंनी मोठी खेळी केली. प्रभाग क्रमांक 107 ची जागा महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडे होती. त्यांचा अर्ज बाद झाल्याने नील सोमय्यांचा विजय सोपा मानला जात होता. मात्र उद्धव ठाकरेंनी अपक्ष म्हणून अर्ज भरणाऱ्या दिनेश जाधव यांना पाठिंबा जाहीर केलाय. महाविकास आघाडीमध्ये ऐनवेळी राष्ट्रवादीने माघार घेतली म्हणून पेच निर्माण झाला होता. आम्ही लोकांना पर्याय देण्याचा प्रयत्न करत आहोत. काही लोकांनी मैदान सोडून दिली, काही पक्ष आमच्या सोबत राहिले, चर्चा केली आणि सोडून गेले असं म्हणत सचिन अहिरांनी मवियातील पक्षांना घरचा आहेर दिलाय. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीच्या रिंगणातील उमेदवारांनी सुट्टीचं औचित्य साधून मतदारांच्या भेटीगाठी सुरू केल्यात. प्रभाग क्रमांक 16 मधील शिवसेनेच्या उमेदवारांनी बापदेव महाराजांचं दर्शन घेऊन प्रचाराचा शुभारंभ केला. धारावीतील काँग्रेस आणि मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला. एकनाथ शिंदेंच्या शुभदीप निवासस्थानी एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये हा पक्ष प्रवेश पार पडला. मवियाच्या उमेदवारांना अर्ज मागे घेण्यासाठी थेट दबाव, पोलीस यंत्रणेचा गैरवापर आणि सत्तेचा धाक दाखवला जात असल्याचा आरोप मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेने केलाय. एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी उबाठाच्या उमेदवाराला पोलीस अधिकारी घेऊन जात असल्याचा व्हिडिओ अविनाश जाधव यांनी दाखवलाय. उमेदवार बिनविरोध निवडून येण्याचा नवा फंडा सुरू झालाय. मशीनमध्ये गडबड, वोट चोरी, त्यानंतर बोगस मतदार आणि आता बिनविरोध उमेदवार हा नवीन प्रकार सुरू झालाय. उमेदवार बिनविरोध करण्यासाठी कोट्यावधी रुपयांचा व्यवहार केल्याचा आरोप राजन विचारे यांनी केलाय. प्रताप सरनाईक आणि नरेंद्र मेहतांमध्ये शाब्दिक युद्ध रंगलंय. भाजपचे आमदार नरेंद्र मेहता यांनी प्रताप सरनाईकांना भाईजान म्हटलंय. सरनाईकांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं, तर दुसरीकडे सरनाईकांनी मेहतांवर गंभीर आरोप करत आपण केलेली विकास कामांचा भाजप प्रचार करत असल्याचं म्हटलं. बोरीवली प्रभाग क्रमांक 9 मधील काँग्रेस उमेदवार सदानंद चव्हाण यांच्या निवडणूक कार्यालयाचं उद्घाटन वर्षा गायकवाड यांच्या हस्ते पार पडलं. यावेळी आमदार असलम शेख आणि भाई जगताप उपस्थित होते.
चंद्रपूर पालिका निवडणुकीसाठी भाजपच्या प्रचाराचा मुख्यमंत्री फडणवीसांनी नारळ फोडलाय। चंद्रपुरात मुख्यमंत्री फडणवीसांनी रोड शो केला। तर परभणी महापालिका निवडणुकीसाठी भाजपच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे। भाजपने दुचाकी रॅली काढत प्रचाराचा नारळ फोडला। यावेळी मोठ्या संख्येने भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकारी हे रॅलीमध्ये सहभागी झालेले। पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीमध्ये अनेक प्रभागात भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असा थेट सामना होतोय। 32 प्रभागांमधील 128 जागांपैकी 2 जागा बिनविरोध झाल्यामुळे उरलेल्या 126 जागांसाठी शहरातील दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा ही पणाला लागली आहे। सांगोल्यामध्ये भाजप आणि शेतकरी कामगार पक्षाची जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी युतीबाबत लवकर निर्णय होणार आहे। शेकाप आमदार बाबासाहेब देशमुख यांनी ही माहिती दिली। आता पाहूयात आपला महाराष्ट्र वेगवान। विरोधकांना काहीही बोलू नका असा सल्ला मंत्री गुलाबराव पाटलांनी आमदार किशोर पाटलांना दिलाय। विरोधक जरी असले तरी त्यांना पाजा असंही ते म्हणाले। चंद्रपूरमध्ये चंद्रपूर शहर महानगर विकास आघाडीची स्थापना करण्यात आली आहे। यामध्ये अखिल भारतीय रिपब्लिकन पक्ष खोरीपा, AIMIM आणि बहुजन रिपब्लिक सोशलिस्ट पार्टीचा समावेश आहे। या आघाडीमध्ये 30 उमेदवारांना विविध प्रभागामध्ये उभं करण्यात आलंय। जळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या शिवसेनेच्या बंडखोर उमेदवारांनी प्रचाराला सुरुवात केली आहे। स्वप्नील परदेशींनी अपक्ष रिंगणामध्ये उतरलेत। यावेळी त्यांनी ओंकारेश्वर मंदिरामध्ये प्रचाराचा नारळ फोडून श्री गणेशा केलाय। गणपतराव देशमुख यांची दोन्ही नातवंडे राजकारणामध्ये एकमेकांसमोर आहेत। शेतकरी कामगार पक्षाच्या मेळाव्यामध्ये आमदार बाबासाहेब देशमुख यांनी त्यांच्या बंधूंवर जोरदार टोलेबाजी देखील केली। अकोल्यामध्ये MIM पक्षाने निवडणुकीत 32 उमेदवार मैदानात उतरवले। खासदार असदुद्दीन ओवेसी आज अकोल्यामध्ये आयोजित भव्य जाहीर सभेला संबोधित करणार आहेत। मावळमध्ये अजित पवारांचं जोरदार स्वागत करण्यात आलं। यावेळी अजित पवारांचा सत्कारही करण्यात आला। दरम्यान कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष केला। पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे। यावेळी विविध पक्षांकडून जोरदार प्रचार करण्यात येतोय। पुण्याच्या प्रभाग क्रमांक 4A मधील उमेदवार शैलजीत बनसोडेंनी जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे। पिंपरी चिंचवडमध्ये 128 जागांसाठी 692 उमेदवार हे रिंगणामध्ये आहेत। यावेळी विविध पक्षांकडून उमेदवारांचा जोरदार प्रचार करण्यात येतोय। मुंबईसाठी ठाकरे बंधूंच्या वचननाम्याचं प्रकाशन करण्यात आलं। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंच्या हस्ते या वचननामा प्रकाशित करण्यात आला। वचननाम्याला शिवशक्ती असं नाव देण्यात आलंय। राज्यात झुंडशाही सुरू असल्याचं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय। बिनविरोध निवडणूक होणं हा लोकशाहीचा अपमान असल्याचा हल्लाबोल ठाकरेंनी केलाय। बिनविरोध झालेल्या ठिकाणी निवडणूक रद्द करून नव्याने निवडणूक घेण्याची मागणी केली आहे। नार्वेकरांचा विषय गंभीर असल्याचं उद्धव ठाकरेंनी म्हटलं तर त्यांना तात्काळ निलंबित करा, गुन्हा दाखल करण्याची मागणी देखील उद्धव ठाकरेंकडून करण्यात आली आहे। मुंबईचा महापौर मराठी होणार असल्याचं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय तर भाजपने हिंदू आणि मराठी करू नये, आम्ही हिंदू आहोत, हिंदी नाही असं म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपवर टीका केली आहे। तर भाजप मराठी माणसाला हिंदू समजत नसल्याचा घणाघात देखील त्यांनी केलाय। सत्ताधारी महाराष्ट्राचं वाटोळं करत असल्याचं राज ठाकरेंनी म्हटलंय तर सुसंस्कृत महाराष्ट्राचा UP बिहार करत असल्याचा आरोप राज ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर केलाय। या सगळ्या वेगवान घडामोडींसह एक छोटासा ब्रेक, कुठेही जाऊ नका, पाहत रहा न्यूज 18 लोकमत।